2 ऑगस्टची मध्यरात्र विलेपार्ल्यात राहणाऱ्या मालप कुटुंबियांवर जणू काही आघात बनून कोसळली। महाडमधील सावित्री नदी पूल दुर्घटनेत अविनाश मालप यांना आपला जीव गमवावा लागला। या संकटात मालप कुटुंबियांना आधार देण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले। त्यापैकी राज्य सरकारने जाहीर केलेली 4 लाख रुपयांची मदत तातडीने मिळालीही, पण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्वतः घरी येऊन जाहीर केलेल्या 10 लाख रुपयांच्या मदतीचं काय असा सवाल उपस्थित होतोय। ही मदत मिळण्यासाठी कुटुंबाला आता परिवहन विभागाच्या कार्यालयात खेपा माराव्या लागतात। मंत्री महोदय मालप कुटुंबियांच्या घरी आले तेव्हा परिवहन विभागाचे अधिकारी जातीने उपस्थित होते, पण आज दुर्घटनेला 1.5 महिना उलटून गेला तरी आर्थिक मदत मात्र लालफित शाहीतच अडकली आहे। मुंबई जयगड एसटी होती, ती रत्नागिरी डेपोची एसटी होती, त्यामुळे त्या एसटी डेपोमध्ये ही फाईल जाणार होती आणि तिथल्या व्यवस्थापकांकडून त्यांचा रिमार्क घेऊन नंतरच इकडे येणार होती। परंतु मध्ये असा प्रॉब्लेम झाला की पहिला जो GR होता तो 3 लाखाचा GR होता आणि आत्ता जो नवीन GR काढला आहे स्पेशल GR, त्यासाठी 10 लाखाचा GR जो काढला तो त्यांच्याकडे नव्हता आणि तो GR त्यांना व्हॉट्सअप मार्फत फक्त तिथे पोचला होता, पण कागदपत्री पोचला नव्हता। तो पोचण्यासाठी त्यांना एक 8-10 दिवस लागले, त्याच्यामुळे त्यांना ही फाईल थोडीशी उशिरा आली आणि आत्ता मला वाटतं कालच मला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं। काल कॉन्टॅक्ट करून सांगितलं की तुमची फाईल मी आता पुन्हा रिजन ऑफिस विद्याविहारला पाठवतो आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथले जे संबंधित अधिकारी असतील ते तुम्हाला संपर्क करून बोलवून घेतील आणि त्यानंतर 8 दिवसामध्ये तुमचं जे काय आम्ही हे केलेलं आहे ते पूर्ण होईल। दिवाकर रावते मालप कुटुंबियांच्या घरी सांत्वनासाठी आले तेव्हा ते झी 24 तासशी नेमके काय बोलले होते याची आता मंत्री महोदयांना पुन्हा आठवण करून द्यायची वेळ आली आहे। त्या दोन्ही एसटी ज्या गेल्या त्याच्यामध्ये जे आमचे प्रवासी होते त्या प्रवाशांकरता एसटी महामंडळाचा जो निर्णय त्याप्रमाणे आम्ही त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये दिले। त्यात मालपांना भेटायला याचा अर्थ आणखी मी त्याशी मी जाऊन कणकवली जाऊन भेटलो, ज्यांच्या घरी गेलं त्यांना तेवढं शक्य आहे तेवढ्यांचं सांत्वन करणं, जेवढे जमीन तेवढं ते काम आहे ते मी करतो। परंतु आम्ही सर्वांना 10 लाख रुपये ज्या एसटी महामंडळाचे आमचे प्रवासी आहेत तर याचा निर्णय झाला आहे। आमच्याकडे पद्धत अशी आहे की तिकीट काढलं की आमच्याकडे नोंद इथे येते, आता सगळे कॉम्प्युटराईज सगळं झालं आहे, त्यामुळे आमच्याकडे सगळी नोंद आहे। तर त्याप्रमाणे आम्ही सर्वांना पैसे आमचे 10 लाख रुपये आम्ही आमच्या प्रवाशांना देणार आहे। दुर्दैवी आहे, सर्वांना जावं सांत्वन करावं असं वाटतं, जाता येत नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं सांत्वन करणं आमचे प्रवासी होते ते कारण एक काम आहे माझं, एक अध्यक्ष आहे ना त्यांच्या मंडळाचं, म्हणून मी आलो। ही मदत किती दिवसांच्या पडतो त्यांना, त्यांचे कागदपत्र आले की आम्ही लगेच देणार। या अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांच्या यातना अद्यापही कमी झालेल्या नाहीत। त्यांना सरकारी यंत्रणांचा अजब कारभार अनुभवायला मिळतोय। जे आतापर्यंत म्हणजे आमचा एक व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे 12 जणांचे जे मिसिंग झालेले आहेत सर्वजण आपत्कालीन म्हणून एक ग्रुप बनवलेला त्या ग्रुप त्याच्यावरती सर्व जरी अधिकारी आहेत म्हणजे महाडवाले सर्व अधिकारी आहेत त्यांना आम्ही दर टायमाला असं विचारतो की DNA रिपोर्टचं काय झालं, ज्या 2 बॉड्या आहेत त्यांचं काय अजून रिप्लाय नाही, फक्त बोलतात की हां जसा रिपोर्ट येईल तसं तुम्हाला आम्ही सांगू। पण आता त्या गोष्टीला जवळजवळ 20 ते 22 दिवस झाले बॉड्या भेटून, त्यांचं काय रिपोर्ट तर काय आलाच नाही आणि किंवा सांगतही नाही आम्हाला की ते कधी भेटणार आहेत रिपोर्ट किंवा काय होईल पुढे। नाही माहिती तर दिली नाही, DNA टेस्ट केल्या त्याचे पण आम्हाला आम्ही विचारतो रिपोर्ट कधी मिळणार, ते पण काय उत्तर देत नाहीत कधी भेटणार असं हे। आम्ही म्हणजे फोन करून विचारतो पण 2-2 दिवसांनी, तरी ते काही हे नाही करत। अपघातग्रस्तांचे कुटुंबीय एकीकडे मदतीवरून सरकारी यंत्रणांमध्ये असलेला सावळा गोंधळ अनुभवत आहेत, तर शासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कुटुंबातले सदस्य गमावल्याचा रागही त्यांच्या मनात धगधगतोय। सरकार अशा घटनांमधून काहीतरी बोध घेणार का, संवेदनशीलता दाखवणार का, की यंत्रणेच्या नावाखाली आता भावनाही बोथट झाल्यात? दिनेश तुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।